नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पोषणवर्धन मोहीम. संयुक्त राष्ट्राने राबवलेली ही पोषणवर्धन मोहीम आहे. ही नक्की काय मोहीम होती आणि यामध्ये संयुक्त राष्ट्र नक्की काय म्हणणं होतं, त्याची ध्येय काय होती, उद्दिष्ट काय होती, ते आपण थोडक्यात पाहूया. तर पोषणवर्धन मोहीम. तर पहा, पोषणवर्धन मोहीम ही संयुक्त राष्ट्र राबवली होती. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येत होती ही मोहीम. या 65 देशांमध्ये भारताचाही समावेश होता आणि भारतामधील 4 राज्यांचाही याच्यामध्ये समावेश केला होता. सर्व प्रकारच्या कुपोषण हे 2030 पर्यंत त्या कुपोषणाचं उच्चाटन करणं हे या मोहिमेचं लक्ष होतं. याचे समन्वयक कोण होते? तर समन्वयक म्हणून चर्चा होते भारतीय वंशाच्या अफशान खान. या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या पोषणवर्धन मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे. संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल अंतोनिया गुटेरस यांनी त्यासंबंधी घोषणा केली. अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचं नागरिकत्व आहे. सर्व संबंधितांना सहभागी करून जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषणवर्धन रणनीतीचा अंमलबजावणी करणं हे अफशान खान यांचं काम असं. विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले या अफशान खान यांनी. म्हणूनच त्यांची या पोषणवर्धन मोहिमेच्या संयुक्त राष्ट्राच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राची पोषण प्रोत्साहन मोहीम काय? तर पोषणावर युनायटेड नेशननं दशक कृती ही संयुक्त राष्ट्रांची सदस्य राष्ट्रांची एक 10 वर्ष धोरण आखले. त्यामध्ये काही कार्यक्रम आणि वाढीव गुंतवणुकीची शाश्वत आणि सुसंगत अंमलबजावणी हाती घेण्याचं, तसंच सर्व प्रकारच्या कुपोषणापासून निर्मूलन करण्याचं वचनबद्ध हे त्यांनी ते वचन ठेवलेलं आहे. युनायटेड नेशनची पोषण उद्दिष्टे काय येतं तर 2030 पर्यंत उपासमार संपविणे, सर्व लोकांसाठी विशेषतः गरीब आणि असुरक्षित परिस्थितीत असलेल्या लोकांना लहान मुलांसह वर्षभर सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसं अन्न मिळण्याची खात्री देणं हे या युनायटेड नेशन पोषणची उद्दिष्टे आहेत. संयुक्त राष्ट्रांचं पोषण नेटवर्क काय? तर संयुक्त युनायटेड नेशननं न्यूट्रिशन ही एक आंतर एजन्सी यंत्रणा आहे, ज्याचा उद्देश आहे की जागतिक आणि देश पातळीवर युनायटेड नेशन पोषणासाठी सहाय्य आणि सुसमन्वित आहेत. युनायटेड नेशन पोषण मोहिमेचे समन्वयक हे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अंटोनिया गुटेरस यांनीच इंडो कॅनेडियन अफशान खान यांची या स्केलिंग अप न्यूट्रिशन मुव्हमेंट या समन्वयकपदी त्यांची नियुक्ती केली. या अफशान खान यांची कोणी केली तर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरस यांनी. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यामध्ये भूक हे नक्की कोणतं होतं गोल? तर हे दुसरं गोल होतं शून्य भूक, झिरो हंगर. चांगले पोषण आणि शून्य भूक हातात हात घालून चालतात आणि जागतिक समुदायाच्या जवळपास निम्म्या लोकांना निरोगी पौष्टिक आहार उपलब्ध होत नाही, तो उपलब्ध करून देण्याचं ध्येय हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये आखलेले. त्या सगळ्यांसाठी निरोगी आणि पौष्टिक आहार उपलब्ध कसा होईल यासाठी UN प्रयत्न करतं. राष्ट्रीय पोषण धोरणाची उद्दिष्ट काय? तर सर्व लोकांचं पोषण कल्याण साध्य करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते निरोगी जीवन टिकून ठेवू शकतील आणि देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये योगदान देऊ शकतील. तसंच आहारातील 4 मुख्य उद्दिष्टे कोणती? तर विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजे, निरोगी वजन राखलं पाहिजे, विनाकारण जास्त वजन असता कामा नये, चरबी, संतृप्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी असलेला आहार निवडा,
भाज्या, फळे, धान्य उत्पादनांसह आहार निवडा. पोषणाची 4 उद्दिष्ट. तर पोषणाची 4 उद्दिष्ट आहेत. वजन आणि रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित ठेवा. पुरेशी पोषक तत्वे खा. खाण्याचा आनंद घ्या आणि शाश्वत जीवन जगा. शाश्वततेकडे वाटचाल करा. जागतिक पोषण सप्ताह म्हणजे काय? तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा साजरा केला जातो जागतिक पोषण सप्ताह. राष्ट्रीय पोषण सप्ताह ह्या पोषणाचं महत्त्व लोकांना सांगतो, शिकवतो. या आठवड्यात कार्यशाळा आणि मोहिमांचा समावेश असतो, ज्यामुळं माणसं स्मार्ट फूड यांच्या कसं निवडावं ते त्यांना शिकण्यास मदत होते. फास्ट फूडकडून यांना स्मार्ट फूडकडे आणणं हे या राष्ट्रीय त्या पोषण सप्ताहाचं मुख्य उद्दिष्ट असतं. फास्ट फूडकडून स्मार्ट फूडकडं वळवणं हे महत्त्वाचं आहे. फास्ट फूडपेक्षा स्मार्ट फूड आणि ते कसं निवडायचं हे जागतिक पोषण सप्ताहामध्ये हे सांगितलं जातं. धन्यवाद.